होऊया पुढल्या बातमीकडे। संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत गोंधळ उडालेला आहे। उरळी कांचनमध्ये पालखीचा नगारा ग्रामस्थांनी अडवलाय। नेहमीच्या मार्गाने पालखी न नेल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। पालखी मार्गावरून ग्रामस्थ आणि विश्वस्तांमध्ये वाद झाला। पुढे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत। पोलीस अधीक्षकांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते उरळी कांचन परिसरात आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्याकडे। विनोद, नेमकं काय म्हणणे आहे आता ग्रामस्थांचं? या सगळ्या परिस्थितीतून काही तोडगा निघतोय की वाद अद्यापही सुरूच आहे? नक्कीच लागवीमाम जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा खरं तर आज दौंड तालुक्यातील यवतमध्ये खरं तर मुक्कामी आहे। तत्पूर्वी लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून उरळी कांचन मार्गे जात असताना उरळी कांचन मधून नेहमीच्या मार्गाने जे उरळी कांचन मधील जे पालखी ज्या ठिकाणी दरवर्षी विश्रांतीसाठी थांबत असते त्या ठिकाणी खरं तर यावेळी ही जी काय पालखी ही गावात न आल्यामुळे खरं तर ग्रामस्थ मोठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर मोठ्या संख्येने आता मी ज्या ठिकाणी दरवर्षी पालखी विश्रांतीसाठी थांबते त्याच स्थळावरती आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाठीमागे हा भव्य असा मंडप देखील या ठिकाणी उभारण्यात आलाय। यासोबत वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे जेवणाची देखील खरं तर सोय इथल्या ग्रामस्थांनी करण्यात आली आहे। मात्र विश्वस्तांनी ही जी काय पालखी ही दरवर्षी न थांबवता पुढे नेल्यामुळे खरं तर आता ग्रामस्थ आक्रमक झालेत। सध्या आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत। मला सांगा काय नेमकं प्रकरण झालं? मगाशी तुम्ही इथं वाद झालाय, विश्वासांचं काय म्हणणं होतं? पालखी येतं का नाही आली? उरळी कांचन हे महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने स्थापन झालेलं गाव आहे। डॉक्टर मणिभाई देसाई यांच्या त्या गावचे शिल्पकार आहेत आणि गेले अनेक वर्ष आमच्या उरळी कांचनच्या भैरवनाथ उत्सवाच्या मंदिरामध्ये पालखीचं स्थान आहे थांबण्याचं आणि हजारो भाविक पंचक्रोशीतले त्या ठिकाणी दर्शनार्थ येत असतात आणि भाविकांची आणि वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था शाळेमध्ये केलेली असते। परंतु त्यांनी ही व्यवस्था बाजूला ठेवून अतिशय वेगळ्यापणाचा विचार करून संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या तत्वाला तिलांजली देऊन या ठिकाणी ही पालखी येऊ दिली नाही। हा आडमुठपणा जो आहे विश्वस्तांचा, शासनाने याच्यात लक्ष घालावं आणि योग्य ते लक्ष घालून उरळी कांचनला पालखी पुन्हा कशी परत येईल याचा विचार करावा। उरळी कांचन मध्ये पालखीचं दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातले किंवा स्थानिक लोक तिथं मोठ्या प्रमाणावरती होते। तुम्ही तिथं नगारा देखील अडवण्यात आला होता, मात्र ती पालखी आतमध्ये का नाही आली? पोलिसांशी तुमचं काय बोलणं झालं? पोलिसांनी सांगितलं होतं की मी माणिक मोरे विश्वस्तांशी आपलं बोलणं करून देतो, पण माणिक मोरे ग्रामस्थांना सामोरे झाले नाहीत। त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला, बळाचा वापर केला आणि आम्हा सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी बाहेर काढलं। पांडुरंगाच्या सेवेसाठी दर्शनासाठी चाललेला माझा वारकरी वर्ग त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वेगळी सुविधा असुविधा होणार नाही हे धोरण आम्ही ग्रामस्थांनी स्वीकारलं आणि कसल्याही परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने आम्ही जाणार नाही। आम्ही फक्त त्या ठिकाणी मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला 19 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।